विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारितेतली तोप ज्यांना म्हटलं जातं आणि अशा देशोन्नतीच्या अनेक आवृत्ती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उघडलेल्या आहेत, काही काळ शेतकरी नेते म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की त्यांच्या दंडाला काळी फीतही लावलेली आहे। पोहरे सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत। नेमक्या ईव्हीएमच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण आज काळी फीत लावून आलेला आहात, काय याचा अर्थ आहे? ते काय आहे माहिती आहे का, की जर आपण लोकशाहीवर विश्वास ठेवतो आहोत आणि देशामध्ये आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचे आहेत। यांच्या 2014ला 283 सीट आल्या, त्याच्यानंतर 2019 पर्यंत अनेक लोक नाराज झाले यांच्या याच्यावर, सर्व हे उघड पडले की यांचे करणी आणि कथनीत किती फरक आहे। असं असताना 303 सीट आल्या आणि आता हे म्हणतात की जेव्हा 2019 ते 2024 मध्ये आपल्याला माहिती आहे की किती देशाचा सत्यानाश झाला, 100 पैकी 80 लोक यांच्या विरोधात बोलतात। असं असताना हे म्हणतात की 400 पार, म्हणजे याचा अर्थ नक्कीच हे ईव्हीएम मध्ये घोटाळे करतात आणि या सगळ्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ समोर आलेत, अनेक लोक मागणी करतायत। माझं असं म्हणणं आहे की एक ते कोणी वकील आहेत ते म्हणतात की आम्हाला तुम्ही 50 मशीन द्या। इलेक्शन कमिशन त्याला म्हणायला पाहिजे की एका मशीनचे 10,000 रुपये किंवा 50,000 रुपये लागतील, ते जमा करतील आणि देतील आणि त्या दृष्टिकोनातून ते त्याच्यामध्ये सिद्ध करून दाखवतील। त्यांना तुम्ही देत का नाही मशीन? माझं असं म्हणणं आहे की लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकेचं उत्तर देणं, निरसन करणं हे गरजेचं आहे। जसं सीते संदर्भामध्ये एका माणसाने शंका व्यक्त केली तिच्या चारित्र्या संदर्भामध्ये, तर तिला त्यांनी याच्यामध्ये अग्निपरीक्षा द्यायला लावली। आता हे तर सरकार रामाच्या आदेशावर चालणारं सरकार याचं झालेलं आहे, तर त्यांनी रामाचा आदर्शच समोर ठेवून या सगळ्या संदर्भामध्ये लोकांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंकेसाठी अग्निपरीक्षा द्यायला पाहिजे आणि ईव्हीएम जे आहे त्या ईव्हीएम संदर्भामध्ये जे लोक मागणी करतायत ते करोडो लोक आहेत, 1-2 नाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं केलं पाहिजे, अन्यथा या सरकारचं करणी आणि कथनीमध्ये फरक आहे, यांची नियत खोटी आहे हे समजलं पाहिजे। सर, ईव्हीएमच्या संदर्भामध्ये यापूर्वी अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या। व्हीव्हीपॅट लावलं जावं ते लावलं गेलं, परंतु व्हीव्हीपॅट मोजलं जावं ती मोजण्याची भूमिका होत नाही, त्यावर सर्वोच्च न्यायालय बोलत नाही। तर आज जर सर्वोच्च न्यायालयाने अशी तडजोड करण्याची आंदोलनासमोर जर मागणी ठेवली, पर्याय ठेवला की आम्ही व्हीव्हीपॅट मोजायला लावतो, मग काय अशा वेळी आपण ईव्हीएम बंद करण्याऐवजी व्हीव्हीपॅट मोजण्याच्या याला अनुमती देणार एक जन आंदोलन म्हणून? माझं म्हणणं आहे की तुम्ही व्हीव्हीपॅटचा जो विषय काढला, सुप्रीम कोर्टाने म्हटलं 5% मशीनांना लावा। माझं म्हणणं आहे की 5% का हवं, 100% मशीनांना का नाही? आणि व्हीव्हीपॅट का? जे ज्याच्यावर थर्मल पेपरनी ते उमटतं ती कधी शाई मिटल्या जाते थर्मल पेपरची, तुम्हाला माहिती आहे, एक विषय। दुसरी गोष्ट म्हणजे 5% येतं, 100% मशीन आणि ते व्हीव्हीपॅट का? त्याला डायरेक्ट प्रिंटर लावा ना साधा आपला, आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू स्टेशनरी ठेवा। मी मतदार आहे, माझा हक्क आहे त्याची कॉपी घेण्याचा, यांची यंत्रणा बसलेली आहे। मी आलो, मतदानाचं कार्ड आहे माझ्याकडे, ओळखपत्र आहे, मी ते दाखवणार, मी प्रकाश पोरे, मी मतदान करणार, मी मतदान बटन दाबलं, इकडे तिकडे प्रिंट निघायला पाहिजे डुप्लिकेटमध्ये, त्यातली एक कॉपी मी ठेवेल माझ्याजवळ, दुसरी कॉपी मी त्या बॅलेट पेपरमध्ये टाकेल। इतकी सोपी पद्धत आहे, एवढी तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे आणि एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत। अहो, माझ्या मोबाईलवरून सुद्धा मला मोबाईल हे करता आलं पाहिजे ना, का नाही करत सरकार? आणि सरकारने तर इव्हन याच्या पुढे जाऊन केलं पाहिजे की जो व्होटिंग करणार नाही त्याला कुठल्याच सुविधा मिळणार नाही, 100% व्होटिंग कंपल्सरी केलं पाहिजे। ज्या गोष्टी गरजेच्या आहेत देशामध्ये त्या करायच्या नाहीत, जे लोक मागणी करतायत त्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीत, स्वतःच्या मर्जीने सगळ्या गोष्टी चालवणं याचाच अर्थ दालमे कुछ काला आहे। सर, पण देशभरात जे आंदोलन होतं ना, आता इथे जे आंदोलन होतंय, अराजकीय लोक या आंदोलनात उतरलेले आहेत, पण देशाचा कोणताही राजकीय पक्ष, तो विरोधातला असेल किंवा काय, तो ईव्हीएम बद्दल ब्र शब्द बोलायला तयार नाही। याचा अर्थ नेमका नाही, ब्र शब्द बोलत नाही असं म्हणणं चुकीचं आहे। असं आहे, काही वर्ष अगोदर हे सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे गेले होते या सगळ्या संदर्भामध्ये, मात्र निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा, पण त्या मशीनला टच नाही करायचा। ही कुठली अट झाली बा? ही कुठली अट झाली? टच का नाही करायचा? आणि ईव्हीएम ही काही फॅक्टरीतून डायरेक्ट तिथे येत नाही, हे इथे येतात, प्रत्येक ठिकाणी त्याचं प्रोग्रामिंग होतं, त्याच्यामध्ये जिथं जिथं जे उमेदवार उभे आहेत त्यांचं चिन्ह, म्हणजे कुठे 10 असतात, कुठे 20 असतात, कुठे 40 लोक उभे असतात, तर ते सगळं टाकलं जातं ना इथं।
प्रोग्रामिंग होतं त्याच्यामध्ये. बंद असलेल्या मोबाईलमध्ये जर डेटा चोरता येतो किंवा घालता येतो, तर हे तर EVM जिवंत मशीन आहे. त्याला जर प्रोग्रामिंग दिलं की तुझ्याकडे जेवढे वोटिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये अमुक नंबरचे वोटिंग हे 10% वाढवायचे, तो वाढवेल ना. हे सिद्ध झालेलं आहे, अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. मग सरकार हात कंगन को आरसी क्या. माझं म्हणणं आहे की जर लोकांच्या शंका आहेत त्या शंका या लोकशाहीमध्ये दूर करणं हे सरकारचं काम आहे, एवढं मला कळतं. सर, मन की बात करणारे समजा जन की बात ऐकली नाही आणि ईव्हीएमवर बंदी आणली नाही, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग एक जनतेचे प्रतिनिधी म्हणून नेमकी काय भूमिका घ्यावी? जनतेची प्रतिनिधी म्हणून आणि याच्यावरचं जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर साधा आणि सरळ एकेका मतदारसंघामध्ये साधारणतः 2000 बूथ असतात साधारणतः. लोकांनी जाऊन त्या मशीना फोडायच्या. माझं म्हणणं आहे तिथल्या 400, 500, 600 मशीनी जरी कोणी फोडून टाकल्या लोकांनी, आणि होणार काय, फाशी नाही आहे. ईव्हीएम फोडल्याने या देशात अजून फाशी लागण्याचा कायदा नाही आहे, एक समजून घ्या. त्याच्यामुळे ईव्हीएमची मशीन उचलायची आणि फोडायची, आणि 400-500 ठिकाणी जर मशीन फोडल्या गेल्या तर तिथलं निवडणूक स्थगित होईल. आणि भारतभर जर असं झालं तर यांना छक मारून हे सगळं ऐकावं लागेल. एक पहिले समजून घ्या, ही लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी आहे, एवढंच मी या सर्व लोकांना सांगतो.